कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। गांधीनगर इथल्या नगर भूमापन कार्यालयामध्ये प्रशासकीय हलगर्जीपणा आणि कामकाजातील निष्काळजीपणा सुरू असल्याचा आरोप करवीर तालुका ठाकरे गट शिवसेनेनं केला आहे। गांधीनगर सज्जामध्ये वळिवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, वसगडे, सांगवडेवाडी, गांधीनगर ही गावं असून ड्रोन सर्वेक्षणानंतर गोकुळ, शिरगाव, हलसवडे, तामगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नेरली अशी अतिरिक्त गावं जोडली आहेत। त्यामुळे या सज्जात नगर भूमापन कामाचा ताण वाढला आहे। अशा वेळी आठवड्यात केवळ मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवशीच कार्यालय सुरू असतं। इथले अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात नियमित हजर असत नाहीत। त्यामुळे नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागतात। काही वेळा मोजणीची प्रकरणं मुद्दाम प्रलंबित ठेवली जातात। त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात नियमित उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत। नागरिकांची प्रलंबित कामं निकाली काढावीत, अन्यथा गांधीनगर कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आला। शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख राजू यादव, पोपट दांगट, राजू सागावकर, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळे, अजित रोटे यांनी मागणीचं निवेदन जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक किरण माने यांना दिलं। विनयभंगाच्या उद्देशानं घरात घुसून एका 10 वर्षाच्या मुलीसमोर अश्लील हावभाव केल्याप्रकरणी कसबा सागाव इथल्या तरुणाच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। मारुती बाबासो हेगडे असं त्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आज त्याला न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केलाय। समाज माध्यमांवर खोटी, भडकाऊ आणि द्वेषपूर्ण माहिती पसरवली जात असल्यानं अनेकदा जाती धर्मात ताणतणाव वाढत आहे। त्याचा कायदा सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतोय। त्यामुळे पोलिसांच्या सायबर कक्षाची निष्क्रियता सिद्ध झाली आहे। वास्तविक जाती धर्मात तेढ पसरवणाऱ्या प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाई व्हावी, तरच सामाजिक सलोखा टिकून राहील असा विश्वास महाराष्ट्र संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं व्यक्त केला। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन देऊन सायबर सेलच्या कामकाजाची चौकशी करावी, समाज माध्यमांवर खोटी माहिती टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र संघर्ष समितीनं केली आहे। यावेळी शाकीर तांबोळी, युसुफ शाहील, फैजल मुजावर, आरिफ मुल्लाणी, मोहसिन शेख, SK सनी उपस्थित होते। कागलमधील काळम्मावाडी वसाहतीत स्वर्गीय गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय आहे। या विद्यालयात 54 वर्षाचे भागोजी धोंडीराम पटकारे राखणदार म्हणून काम करत होते। रविवारी रात्री 9 वाजता ते रखवालीच्या कामासाठी गेले होते। आज सकाळी 9 वाजता विद्यालयातील एका वर्गखोलीत भागोजी यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं दिसून आलं। कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि भागोजी यांचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। पटकारे यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही। कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहतमध्ये राहणाऱ्या संतोष बिरू यमकर यांच्या घरात 8 एप्रिल रोजी चोरी झाली होती। त्यामध्ये 23.25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 30,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले होते। शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक या चोरीचा तपास करत होतं। दरम्यान अंमलदार लखनसिंह पाटील, सागर माने आणि महेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी काटेमाळा इथल्या अक्षय बोकमुरकरनं केल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती। चोरीचे दागिने विकण्यासाठी कोल्हापुरात मुक्तसैनिक परिसरात आलेल्या अक्षयला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पकडलं। त्याच्याकडून 3.5 लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले। ही कारवाई निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार महेश खोत, संजय कुंभार, शुभम संगपाळ, विलास किरोळकर, सचिन पाटील, संदीप बेंद्रे यांनी केली। जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य केंद्राचं सक्षमीकरण, देखभाल दुरुस्ती आणि रुग्णवाहिका पुरवण्याचं काम शासनानं हाती घेतलंय। आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरवणं आणि देखभाल दुरुस्तीसाठी जिल्ह्याला 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। या निधीतून कागल तालुक्यातील सिद्धनेरली, आजरा तालुक्यातील भादवड, शिरोळ तालुक्यातील दानोळी, राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली आणि शाहूवाडी तालुक्यातील मांजरे या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन रुग्णवाहिका खरेदी झाल्या आहेत।
पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार श्रीमंत शाहू महाराज, धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकांचं लोकार्पण झालं. दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी या रुग्णवाहिका उपयुक्त ठरतील असं पालकमंत्र्यांनी नमूद केलं. राजारामपुरी परिसरात राहणाऱ्या 85 वर्षीय अक्काताई रेणके यांना 2 मुलं आहेत. अक्काताईंनी आपल्या मुलांकडे घराचं हक्कसोड पत्र करून दिलं. त्यापैकी एका मुलानं घर आणि दुकान गाळ्याचा ताबा घेऊन आईला वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे आईनं ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे तक्रार केली. तत्कालीन प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांनी 31 डिसेंबर 2024 रोजी आदेश देऊन दोन्ही मुलांनी अक्काताईंना दरमहा 2,000 रुपये द्यावेत, तसंच एक रूम आणि दुकानगाळा अक्काताईंच्या ताब्यात द्यावा असं स्पष्ट केलं. त्यानंतर अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हाच आदेश कायम केलाय, पण अजूनही त्या माऊलीला न्याय मिळालेला नाही. सांगलीत राहणारा मुलगा सुनील आईच्या औषध पाण्याचा खर्च करतोय, पण अनिलनं आईला बेदखल केलंय. मुलाकडून सांभाळ होत नसल्यानं अक्काताईंनी आत्मदहनाचा इशारा दिला. त्यानंतर मुलगा अनिलनं 17 महिन्याच्या थकीत पोटगीपैकी केवळ 2 महिन्याची पोटगी जमा केली. पोटच्या मुलाकडून होणारी आईची अशी अवहेलना थांबवण्यासाठी आता कठोर प्रशासकीय बडग्याची गरज आहे. कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील व्हॅलमॅक्स कंपनीत चोरी झाली होती. या प्रकरणी विजय शिवाजी पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलीस नाईक दीपक मोरे आणि पोलीस नाईक संदेश कांबळे यांनी या चोरीतील साहित्य कोल्हापूरला नेलं जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्री पोलिसांनी कणेरीवाडी फाटा इथं सापळा लावला होता. चोरीचा माल घेऊन निघालेला ट्रक आणि हुपरीतील चालक विशाल अनिल गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यातून चोरीचा सुमारे 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. स्थायी समिती सभापती विशाल शिराळे आणि अन्य सदस्यांनी कसबा वाडा इथल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी बायोगॅस प्रकल्पाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. दररोज निर्माण होणाऱ्या बायोगॅसद्वारे भविष्यात सीएनजी प्रकल्प उभारावा आणि महानगरपालिकेच्या सीएनजी टिप्परना इंधन पुरवठा करावा याबाबत चर्चा झाली. तसंच बायोमायनिंग टप्पा 2चं काम वेगानं पूर्ण करून कचऱ्याचे ढीग कमी करावेत अशा सूचनाही शिराळे यांनी दिल्या. यावेळी आदिल फरास, अभिजित मोकाशी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, हेमंत काशीद, आरोग्य निरीक्षक मनोज लोट, प्रकल्प व्यवस्थापक नियाज अत्तार उपस्थित होते.